हॅलो गाईज, आम्ही आता दत्तांच्या मंदिरात चाललो तेव्हा सुरेश काका आणि बागांमधनं चाललो आहे आम्ही. बागांमधनं पूर्ण हे बघा समाधीचं पण दर्शन मिळतं. कोणाच्या समाधीचं? दादा महाराज आपल्या गावचे होते ना. ऊन लागते. आत्ताच जाऊन आलेलो आहोत. कुठे जाऊन आलो आपण? दादा महाराजांच्या समाधीला. आता परत आम्ही चाललेलो आहोत दत्त मंदिरात. अर्धा तास चालावं लागणार आहे, पण इथे हिरवळ असल्यामुळे ऊन लागत नाही आम्हाला. खूप सुंदर अशी झाडी आणि आम्ही चाललेलो आहोत. फुल कोकण वाईब्स. फुल कोकण वाईब्स म्हणजे कोकणातच आहे आम्ही. बघू शकता छान असं सगळी बागायत आहे. बागायतामधनं हा नवरा चाललेला आहे माझा पुढे पुढे मला रस्ता दाखवत. माझ्या नवऱ्याचा ड्रेसिंग सेन्स बघून घ्यावा. शर्टावर ट्रॅक घातली आहे या माणसाने. सुंदर अशी बागायत आहे पूर्ण. सगळ्या आंब्यांच्या बागा आहेत गावातल्यांच्या. ब्रिज चढत चाललेलो आम्ही. जरा माहिती ओ गाईड, टूर गाईड, आम्हाला जरा माहिती द्या. हा सांगा. हे पूर्ण वाढ आहे. पावसात पूर्ण पाणी भरलेलं असतं. ब्रिजच्या पण असतं, टोका पण पाणी असतं. आता हे हिवाळा आहे म्हणून ते पाणी सगळं ओसरलंय. हिवाळ्याच्या जागी कडक ऊन दिसतंय तुम्हाला. आम्ही तापात चाललोय. जरा आपला चेहरा दाखवा. आज पण सनस्क्रीन लावून उन्हात फिरतोय दोघं पण. बघू शकतात आम्ही चढणीवर चाललोय दत्त मंदिराच्या दिशेने. रस्ता खडतर आहे. गाडी आहे अवेलेबल जायला, पण प्रचंड धूळ उडत असल्या कारणाने आणि आमच्या अंगात खाज भरपूर आम्ही चालत चाललोय. गाडी अवेलेबल असून पण आत्ता वाजलेत डॉट 12:30 आणि रस्ता बघू. आपल्याला अजून 20 मिनिटं लागतील. रस्ता बघू शकतोय. अशा रस्त्यावर मला अजून 20 मिनिटं चालायचं आहे. 2 मिनिटं चालत चालत वर आलंय. थकली आहे पार 2 मिनिटाच्या चालण्याने. प्रचंड ऊन आहे हिवाळ्यात. भारी हिवाळ्यात ऊन आहे. हालत खराब आहे आमची. काकांची बाग आहे, पण आम्ही जाणार आहे. हे बघू शकता चिन्मयच्या काकांची बाग. दम लागलाय पूर्ण. करपली आहे. रस्ता दाखवते गाईस तुम्हाला. हे बघा, ह्या रस्त्यावरनं पुढे जायचं आहे. मग अशी झाडी होती, आता झाडी संपली आहे. आम्हाला फक्त पदराचा सहारा आहे. आणि हा अशा ड्रेसिंग सेन्सचा माणूस मला चालवत नेतोय. माझ्यावर अजिबात दयामाया नाही आहे त्याला. थकली आहे. गाईज, मग अशी जी बाग दाखवली ती चुकीची बाग दाखवली गेलेली आहे. भटकरांची दुसरी बाग ही बघा. ही आहे हिरवी गर्द. पाहिजे तेवढे आंबे काढू शकताय. येऊन आपलीच बाग आहे. यावा कोकण आणि बाग आपलाच असा. यावा कोकण आणि बाग आपलाच असा. येऊन आपण वनभोजन करू शकतो. पदर एकसारख्या डोक्यावरनं पडतोय. जमलेलो आहोत. बघू शकता आम्ही चाफ्याच्या झाडाखाली बसलोय. चक्कर आली आहे लिटरली. तरी अंगातले खास काय जात नाही. चालत जायची. आता पाणी पिऊ, 2 मिनटं ब्रेक घेऊ. परत आम्ही पुढच्या प्रवासाला लागणार आहोत. जसं की तुम्ही बघू शकता हा
कोकणाच्या नावावर मला वाळवंटात फिरवतोय. सगळी ओसाड जागा, इतकी गरमी आणि ऊन आहे. सकाळी फक्त थंडी पडते 9 वाजेपर्यंत, 9-10 वाजेपर्यंत. मग तशी 12 दिवसभर असते कार्टा. पण जर ह्या भागात चालत आलात तर तुम्हाला कळेल की इथे ही खूप ऊन आहे. आणि परत आम्ही आमच्या आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आत्तापर्यंत 4 ते 5 वेळा माझं धडपडून झालेलं आहे साडी नेसल्यामुळे. तोंडावर आपटता राहिले मी. बघू शकता पूर्ण ओसाड आहे. बाजूबाजूला झाडं आहेत पण त्यांची सावली नाही आहे. आणि हा माणूस मला चालवतच नेतोय आणि हसतोय माझ्यावर मी धडपडते म्हणून. बघ कसा दात दाखवतोय. मला मगासपासून कुदेचा आलं करून फील दिल्यानंतर फायनली आपण बघू शकता देऊळ दिसतंय. मंदिराचा कळस आम्हाला इथून दिसतंय. झाडामध्ये तुम्हाला दिसत नसेल पण मगासपासून कुदेचा फील दिल्यानंतर आलं केल्यानंतर अर्धा तास रखरखत्या उन्हात चालल्यानंतर आम्ही आलेलो आहोत. तो समोर आहे हे बघा, दिसला कळस. आणि तिथे आम्हाला अजून जायचं आहे चढून. म्हणजे अजून आम्हाला एक 10 मिनटं लागतील तिथे जायला. फायनली आम्ही जत्रेच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. हे बघा, मला आता दिसत असेल की बरेच स्टॉल लागलेले आहेत. छोटे स्टॉल्स लागलेले आहेत. जत्रेलाच पहाटेपासूनच सुरुवात झालेली आहे. बरंच आकाश पाळणा ते बघा पाळणे आहेत जे आता संध्याकाळी चालू होतील. संध्याकाळचाही ब्लॉग तुम्हाला दाखवू आम्ही. फायनली पोहोचलो आहे. तर वरती चढतो आम्ही. मंदिर सुंदर असं स्वयंभू आहे बघू शकता. दत्त खेळता चित्त दत्तमय झाले.